ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम परब्रह्मणे स्वाहा। नमस्कार करायचा आहे महालक्ष्मी माता देवताभ्यो नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि। नमस्करोमि। ननाजी फराळान अधिपती सुनबाई, तुमचा पहिला दिवळ सण आहे। एकमेकांना लाडू भरवा आणि तोंड गोड करा। भरवा, पहिली दिवाळी आहे तुमची, भरवा। धनाजी, चांगला झालाय फराळ। हे घ्या, आमच्याकडून बक्षिशी। आणि लक्षात ठेव, चुकलं की आम्ही बोलणार, पण चांगलं केलं की कौतुक पण करणार। हा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। आई, मी फराळ खाऊ आता? अगं हो, खाण्यासाठीच बनवलाय तो। निखिल, अरे तू इथे कसा काय? अरे आईने फराळ दिलाय तुमच्यासाठी। अरे मग आता काय दारातच देणार आहेस का? ये ना आतमध्ये ये। हो, हा फराळ। अरे आई बाबा, पाया पडू। अरे वा, पूजा झाली वाटतं। लग्न करावं म्हणून मीरानं प्रेग्नन्सीचं खोटं नाटक केलं। या सगळ्यामध्ये तिच्या बरोबर तो निखिल सुद्धा सामील होता। आई, तू निखिलशी नीट का बोलत नाहीयेस? काय बोलायचं? तुम्हाला जे करायचं ते केलंयस ना तुम्ही। अगं आई, किती दिवस डोक्यात ठेवून बसणार आहेस हे? आयुष्यभर विसरणार नाहीये मी। स्वतःच्या स्वार्थासाठी बहिणीचा वापर केलेला आहेस तू। आई, दिवाळीचे दिवस आहेत, तू निखिलला प्लीज काही बोलू नकोस हा आता। घरी आलेल्या लोकांशी कसं वागायचं हे तू नको शिकवूस मला। मला कळतं तेवढं।
दागिने आवडतच नाहीत का हो तुम्हाला? नाही एक बी नाही? नाही असं नाही, पण मला पैंजण आवडतं. हा? हो, पण मला पैंजण घालता येत नाही. का? मी शिक्षिका ना, असं सारखं छुम 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 आवाज चांगलं नाही वाटत. हा हा हा. घरात घालायचो हो. नको. आणि आता तर मला उबगच आलाय दागिन्यांचा. काय हो, आपल्या लहानपणी किती छान दिवाळी असायची ना. दिवाळी म्हटलं की पाहुण्यांची वर्दळ, फराळाची रेलचेल, मजा असायची. फटाके किती वाजायचे. हो ना. काय तशी मजाच नाही राहिली नाही का? अगं आता गावाकडे सुद्धा कोणी येत नाही. खरं नाही तर काय. हा, अहो अगं नमस्कार कुठे करतेस? अहो असू दे, आज मान आहे तुमचा. अगं इरा, सकाळी सकाळी कुठे बाळा? अगं दिवाळी बॅश आहे ना फ्रेंड्सची, तिकडे चालले. काय? आई, इट्स इझी. दिवाळी बॅश म्हणजे दिवाळी सेलिब्रेशन आहे ग फ्रेंड्स बरोबर. मला 4000 रुपये दे ना. किती? आई, 4000 रुपये मागितलेत. 4 लाख मागितल्यासारखे का करतेस? इरा, 4000 खूप आहेत हा. ताईसाठी खर्च केलात ना तुम्ही? इरा, ताईचं लग्न झालंय. म्हणजे सगळं तिच्यासाठी, माझ्यासाठी काहीच नाही. इरा, एक आई बाप म्हणून आम्ही सगळं करतो तुझ्यासाठी. दिवाळीला कपडे पण घेतलेत. आई, अगं मी लहान नाहीये दिवाळीला नवीन कपडे घेतले म्हणून खुश व्हायला. हे बघ, मी माझ्या फ्रेंड्सच्या प्रत्येक पार्टीला जाते. मग मला पण कधीतरी द्यायला नको का पार्टी? इरा, आपली परिस्थिती आहे का ग पार्टी देण्यासारखी? सांग बरं. एवढी काय भीक लागलीये का आपल्याला? इरा, सणासुदीची काय भाषा आहे तुझी? आई, हे बघ, फ्रेंड्स मला नेहमी टोमणे मारतात. दे ना ग पैसे. इरा, एवढे पैसे मिळणार नाहीत. आई प्लीज, हे असं टिपिकल गरीब आईसारखं का साऊंड करतेस तू? आणि माझं नेचर ताईसारखं नाहीये, मी ऍडजस्ट नाही करू शकत. हे बघ आई, लास्ट इयर आहे माझं. प्लीज दे ना ग पैसे, करते ना पार्टी एकदा तरी. दे ना. अगं इरा, दे. विद्या, थांब जरा. इरा, इरा, मला नाही आवडत आहे. अगं एवढे पैसे अशा गोष्टींसाठी नाही ग, बरोबर नाहीये हे. असं नाही वागायचं ग. हा, इरा, काहीतरी. हे घे 2000 पुरतील ना? ऍडजस्ट करते. थँक्यू. अहो काय काय करताय तुम्ही? अगं असू देत. सवय लागेल तिला हीच. विद्या, अगं कशाला सणासुदीला वाद पाहिजे? हे बघ, मी आंघोळ करून येतो. हे घ्या. आणि हा पण एक आहे, हा बघा. आणि हा बांगड्या आहेत. हे समजा आम्ही आणलंय सुनबाईंसाठी. तुम्ही द्या त्यांना ववाळणी. एवढं? हो. अहो पाडवा आहे आज. सुनबाईंकडनं जरा तेल लावून घ्या, उठणं लावून घ्या. रीत असते ती. ओ नको नको आईसाहेब, ही रीत रद्द करा की. हो, रीत रद्द करायला आम्ही कुठे की बनवली? नाही, पण तो उठणं कार्यक्रम नको. का न ग? आजवर कोणत्या रीतीला तुम्ही विरोध केला नाही, मग आज काय झालं अचानक? सुनबाई नाही म्हणल्या का? नाही, हल्ली तुमच्या तोंडातनं त्या बोलायल्यात जणू. अहो नाही नाही, त्या काहीच म्हणल्या नाहीत. खरंच त्या काहीच म्हणल्या नाहीत. तुम्ही बसा, मी सांगतो. आईसाहेब तुमची शपथ, त्या खरंच काय म्हणल्या नाहीत. ओ आईसाहेब ऐका, आहे बघा, तुम्ही दरवर्षी मला तेल लावून देताय तसं होऊन जाऊन द्या. अधिपती, हे वर्ष वेगळं आहे. तुमचं लग्न झालंय, बायको आहे घरात, पहिला पाडवा आहे. आता हे काम सुनबाईंचं आहे. नाही नको, माझं मी करतो आंघोळ. आता माझं मी असं काय बी नाही, समजा दोघांचं आहे. चल चल पटशिरी, सुनबाई तुझी वाट बघती या. मी तिला सांगितलंय, चांगलं रगडून काढ. बरं केलं. चल चल चल. हो पुढे.
येतील. वय वय चल. जावा अधिपती. अधिपती समज ठीक आहे ना व? हा, का असं काय विचारताय? नाही म्हणजे पहिल्या दिवाळी सणाला बायकोकडून उठणं लावून घ्यायला तयार नाही तुम्ही, म्हणून म्हणलं सगळं ठीक आहे ना व? सगळं ठीक आहे आईसाहेब. काय गडबड आहे काय? तुम्हाला नीट वागवत नाहीत त्या का? बायको म्हणून त्यांचं कर्तव्य. अहो, नाही नाही, कुठून कोणीकडे चालला तुम्ही? असं काय नाही, सगळे ओके मध्ये आहे. मी फक्त तेच म्हणत होतो की आता काय हे सपजना झाले सण रीतीभाती, कवा संपायचं असं झालं मला. लय कुठं, दरवर्षी असते की. हा, आजवर तुम्हाला लय वाटलं नाही, मग यंदा काय झालं? नाही नाही काय नाही, मी ते लावून घेतोय उठणं, जातो मी. का नको म्हणतेस पार्टीला? माझा मूड नाहीये. अरे पण का? दिवाळी बॅश, तेही लिमिटेड पैशामध्ये. इट्स ओके इरा. हा, हे बघ, पुढच्या वर्षी आपण मोठी पार्टी स्पॉन्सर करू. ओके? आत्ताचं काय सांग ना, आत्ताचं काय? पैसे नाहीयेत म्हणून मी माझं मन मारायचं का? आणि हे बघ, रोज रोज दिवाळी येत नसते. चिल चिल. हे बघ, मी सॉरी म्हणतो. ओके? काय ना, या महिन्यात कडकी आहे ना, म्हणून हे सगळं. अगं हे बघ, सॉरी, मला तुझ्यावर चिडचिड करायची नव्हती. आई बाबा पण ना खूप विचित्र वागतायत यार माझ्याशी. ताई करोडोंची मालकीण, दिवसातनं 4-4 साड्या बदलते, एवढं सगळं सोनं घालते, आणि हे आई बाबा त्यांच्यासाठी अशा मोलकरणीसारख्या साड्या घेऊन येतात का? मला ना कळतच नाहीये. मी जर काही मागितलं तर आई मला पैशांवरनं लेक्चर देते. ताईने कमिटमेंट दिली होती की लग्नानंतर ती आम्हाला पैसे पाठवत राहील म्हणून, पण ती आता पैसे द्यायचं नावच काढत नाहीये. हे बघ, आज ती जे लाईफस्टाईल जगते ना, हे सगळं लॅविश लाईफस्टाईल, ते आपल्यामुळे. आपण जर मॅडम कडे हात मिळवणी केली नसती ना, तर ताई इरा शांत. आणि ऐक, मी काय सांगतोय. हे बघ, ताई जरी पैसे देत नसली तरी मॅडम देऊ शकतात ना. सुनबाई, त्याला ओवा आणि मग तेल लाव, उठणं लाव. हो. एकदम घासून पुसून. आईसाहेब, ते रीतीप्रमाणे शास्त्र मार्गाला 1-2 बोटं लावलं तरी बास आहे की. अहो अधिपती, रीत म्हणून 2 घास खाऊन उठण्याची पद्धत आहे का आपल्याकडं? हा, आपण केलं तर कसं दणक्यात करतोय. अहो रंग तरी 2 बोटं लावतोय का आपण? हा, अख्ख्या माणसाला रंगवतोय आणि मग गंजात बुडवतोय. सगळ्या गोष्टी कशा रीतीप्रमाणे व्हायला पाहिजेत, हीच रीत आहे आपली. चांगलं रगडून तेल लागलं पाहिजे. ओ सुनबाई, तुम्ही अशा उभ्या का? लावा की, हा तेल लावा. आज मान आहे तुमचा. लावा लावा. हो सुनबाई, हे काय असं मुळमुळ लावताय? हा, रगडा की चांगलं. हा, मालिश करा, नसा कशा मोकळ्या होतात नाही का? अहो काय सकाळ धरणं काय खाल्लं नाही काय तुम्ही? हा, केवढ्या नाजूक तुम्ही, असं कसं व्हायचं? हा, जरा तब्येत चांगली व्हायला पाहिजे आता तुमची. घरचं तूप लोणी जरा खावा, अन्न जरा अंगाला लागलं पाहिजे. लावा लावा लावा. होवे, अगं तू इथं काय करतीयास? जा जाऊ बापूस, मी उठणं लाव. आई, सणवार हाय, मी हाय की इथं. तू नका काळजी करूस. रखमानं समधी तयारी करून ठेवली आहे. जा. आम्ही थोरल्या मालकांना उठणं लावून आलो.
अहो त्याला कशाला उठणं बिटणं लावायला पाहिजे? अहो, कशाला म्हणजे सगळ्या गोष्टी रीतीप्रमाणे व्हायला पाहिजेत. रीत आहे आपली. आई लक्ष ठेव यांच्यावर, नाहीतर अधिपती जातील उठून. आणि सुनबाई तेल मुरलं पाहिजे. हा बरं बरं, चालू द्या तुमचं. मी आलेच. इरा, आजपर्यंत मॅडमसाठी एवढं केलं आपण, त्या पैशाची मदत नाही करणार आपल्याला? आणि तसाही ऑक्टोबर महिन्याचा पगार घ्यायचाच आहे की त्यांच्याकडून. हो रे. इरा, तू एक काम कर, तू जा त्यांच्याकडे. हां, माझा महिन्याचा पगारही घे आणि तुझ्यासाठी थोडेसे पैसेही माग. देतील त्या पैसे आणि कोणाला कळणार सुद्धा नाही. हे मला आधी का नाही सुचलं? तू जा मॅडमकडे आणि मी जातो फॅक्टरीत. फॅक्टरीत? हो, अगं आज सकाळीच फोन आला होता, आजपासून फॅक्टरीत या म्हणून. काय? म्हणजे तुझा जॉब सुरू झाला? हो. मग सांगणार कधी आहे मला? भेटून सांगायचं होतं. ओ माय गॉड, फायनली तुझा जॉब सुरू झाला. कॉंग्रॅच्युलेशन्स निखिल. थँक्यू. का हो तुम्ही असं गप कायचा? नाही काही नाही. मला माहित आहे हे सगळं तुमच्या मनाविरुद्ध चाललंय. मनाविरुद्ध असं नाही, पण थोडक्यात गोडी नाही. बरोबर, भास झाला आता, भास झालं एवढं. अहो मॅडमनी सांगितलंय ते ओरडतील मला. नाही रागवणार, तुम्ही काहीच केलं नसतं तर रागवल्या असत्या त्या, पण आता हे एवढं झालं, भास झालं की आता. लग्न झालंय आपलं अधिपती. हा मग काय झालं? कमिटमेंट आहे माझी. कमिटी तर आमची बी आहे हो. पुढचा पाडवा आमच्यासाठी खरा पाडवा असेल बरं काय. हा, आम्ही देवीला आत्ताच साकडं घालतो. पुढच्या पाडव्यापासून आपल्या मनाचे सूर जुळून देत, म्हणजे आमच्या मनापासून तुमच्या मनापतूर पूल बांधला जाऊन दे पुढच्या पाडव्यापतूर. आत्ता पूल जरा अंडर कन्स्ट्रक्शन आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. बास झालं मास्तरीन बाई. अहो मॅडमची ऑर्डर ऐकली नाही का तुम्ही? अगदी घासून पुसून लावायचंय उठणं, नाही तर ओरडतील त्या मला. एवढं बी काही लगेच पाळलंच पाहिजे असं नाही बरं. चला पाय पुढे करा. चला चला पाय पुढे करा. तुम्ही कुठं आमच्या पायाला हात लावताय? तुम्ही आमच्या गुरु आहेस आणि आम्ही तुमच्या पायाला हात लावला. अहो तुम्ही काय करताय तुम्ही? मोठे आहात माझ्यापेक्षा. मोठा लहान काय नसते, गुरु गुरु असतो. असं कसं आम्ही नमस्कार नाही, केला? नाही, हे बघा आज मी तुम्हाला उठणं लावते, माझा ऐका, पाय पुढे नाही करा. नाही अहो पाय तर पुढे करा, मॅडम रागवतील मला. नाही नाही, असं कसं? दरवर्षी असं काय करताय? अहो ऐकून तर घ्या, सणावाराला का बट्टा लावताय? सुनबाई आली या घरात, आता तरी शाण्यासारखं वागा की.
शांत व्हा, शांत व्हा. फक्त 2 बोट उठणं लावू द्या. अहो, दरवर्षीच आहे हो तुमचं. हा, फक्त 2 बोट उठणं लावू द्या. द्या. अजून किती वर्ष धुडकावून लावाल तुम्ही? हेच केलं तुम्ही इतकी वर्ष. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही कसे बी वागलात तरी आम्ही आमच्या कर्तव्यात कसूर करणार नाही. काय मग झाली का शाही अंघोळ? वय वय भुई सुनबाईनं चांगलं रगडून रगडून उठणं लावले. सुनबाई घे आरती बाबा. अधिपती आज सुनबाईचा मान आहे. काय भेट वस्तू आणलीस का नाही? दुर्गे, हा ताई. ते आम्ही आणलेलं दे त्यासनी. आणलंय मी. तयारीत होतायसा तुम्ही? हा हा दुर्गे, दे दे. होय. मॅडम एवढं सोनं? आता प्रत्येक सणाला तुम्हाला असंच मिळत राहणार. अहो पण हा नेकपीस. पीस नाही हो, हार आहे हार. सोनं बघितलं की बायका खुश होत्यात. तुमचं तोंड का पडतं? नाही असं नाही. थँक्यू. हा, थँक्यू बिंक्यू नका या घरात. अधिपती काय देतात ते बघा. अधिपती द्या. सुनबाई काय दिले? अगं बया किती नाजूक पैंजण आहे. लय झाक आहे. नाजूक पायासाठी नाजूक पैंजण आहे ग. मला पैंजण आवडतं. हा खूप छान आहे. थँक्यू. सांगितलं ना व नका ते थँक्यू बिंक्यू. मी घालू का पायात? घाला घाला, तुमच्यासाठी आणले. थांबा.
पायात नाही घालायचं हे. काय झालं आई साहेब, आपल्याकडे तर रीत आहे सोन्याचे दागिने घालायची. आणि आपल्याकडे सोनं पायाला लावत नाहीत. सोनं घरच्या लक्ष्मीनी अंगावर घालून मिरवायचं असतंय, पायात घालून नाचवायचं नसतंय. पण आई साहेब, अधिपती, घरंदाज बाया पायात सोन्याचं पैंजण घालत नाहीत. मॅडम मी घालणार नाही, पण मी ठेवू का माझ्याकडे प्लीज? नाही ठेवता येणार, कारण या घराण्याची सून म्हणून तुम्हाला ते पायात घालता येणार नाही. आणि चुकून बी पायाला पैंजण लागलं तर लक्ष्मीचा कोप होईल आमच्यावर. दुर्गे, आते येते. आणि मोडून टाकतो आणि कर एखादा दागिना तुझ्यासाठी, घाल तुझ्या अंगावर. आमच्याकडनं दिवाळीची भेट समज. अधिपती, चहा? नाही नाही, चहा नको. का? नाही नको, चहा नको. काय झालं अधिपती? काय झालं? तुम्हाला ते पैंजण देऊ शकलो नाही हो. सगळा तुमचा आनंद हिरावून घेतला. अधिपती हो, काहीतरीच काय. हे बघा, तुम्ही माझ्या शब्दाचा मान राखून एका रात्रीत माझ्यासाठी पैंजण घेऊन आलात. माझ्यासाठी हाच खूप मोठा आनंद आहे. अहो पण ते पैंजण घालण्याचा आनंद मिळाला नाही हो. मला काही नाही वाटत त्याचं. कसं कसं काही नाही वाटत? बरं ठीक आहे, तुम्हाला इतकं वाईट वाटतं ना, मग तुम्ही घेऊ शकता माझ्यासाठी पैंजण. आता कसं घेणार? अहो सोनं पायाला लागलं तर चालत नाही ना, चांदी तर चालू शकते, हो की नाही? हा पण ते आता आईसाहेब म्हणलं ना, ते घरंदाज बायका. अहो पण सगळ्याच बायका घालतात चांदीचं पैंजण, आणि तसंही मी ह्याच खोलीत घालेन. हा, ही भारी आयडिया. अजून काय काय करणार आहे आपण या खोलीत चोरून? खरंच. घ्या आता चहा घ्या, मी केलाय तुमच्यासाठी. तुम्ही कसं काय, तुम्ही किचन मध्ये? मी गुपचूप गेले किचन मध्ये आणि केला. आई शपथ, मास्तरीनबाई बारीक आणि मी गावात चालू आहे तुमचा. मी काय म्हणते, बसून घ्या ना चहा. 1 मिनिट थांबा. काय झालं? अहो डोळे मिटा. अहो थंड होईल चहा. डोळे तर बंद करा. ओके. अधिपती, ओ चिटिंग नाही, चिटिंग नाही. सॉरी सॉरी. हे काय? हे तुमचं पाडव्याचं गिफ्ट आहे. अजून गिफ्ट्स? अहो हे बी रूम मधल्या रूम मध्ये चोरून घालायचंच गिफ्ट आहे. घ्या. अहो एवढे गिफ्ट्स? अहो आज मान आहे हो तुमचा. घ्या, बघा तर काय. ड्रेस? हा, पण भुवनेश्वरी मॅडम चिडतील ना मला ड्रेस घातलेला बघून? अहो रूम मधल्या रूम मध्ये घालायचा, चोरून घालायचा, बाहेर नाही सगळ्यांसमोर. एकतर तुम्ही दिवसभर या असल्या साड्या आणि असले जड जड दागिने घालून गुदमरून जाताय. दिवसा बी कम्फर्ट नाही, रात्री बी कम्फर्ट नाही. असं नको, रात्री निवांत ह्यो सुटसुटीत आपला ड्रेस घालून झोपत जावं, म्हणजे तुम्हाला हलका हलकं मोकळं वाटेल. दिवसा साड्या, रात्री ड्रेस, गनिमी खावा. काय झालं, काय चुकलं काय माझं? माझंच चुकलं. हा, मी तुम्हाला कमी शिकलेला माणूस म्हणून जज केलं. आपण तो तर आहेच मी. तुमच्यासारखा माणूस जगात शोधून सापडणार नाही अधिपती. हो बस बस, हे असलं काय नसतंय. एकदम साधा सरळ माणूस आहे मी. कुठं तेव्हा झेंडा लावलाय आम्ही.
तुम्ही जरा आनंदी राहा म्हणून प्रयत्न चाललेत आमचे, बाकी काय नाही. आम्हाला कळते की तुमची इथं घुसमट होत्या. अधिपती, अधिपती, ताई बोलवायल्या. दार तर उघडा. हे लपवावं लागेल ना. काय झालं अधिपती? तू कशा पाय आलीस इथं? आम्ही फक्त ह्यांना पाठवायला सांगितलं होतं. अधिपतीच घेऊन आले मला. जा तू. काय झालं अधिपती? काय नाही. नाराज आहेस? नाही नाही आम्हाला वाटलं. नाही असं काय नाही. पैंजणाचा राग आला काय? तुम्हाला आठवते अधिपती, आम्ही पैंजण घालायचो. लई आवड होती आम्हासनी. छम छम आवाज यायचा म्हणून तुमच्या वडिलांनी आम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला. नाचणारी नायकीन म्हणले आम्हाला. नाचून काही लोकांचं मन रिझवणार आहेस का असं म्हणून हिनवलं. लई रडलो आम्ही. दुःख झालं. पण एक गोष्ट मनात पक्की केली, पायाला सोनं लावायचं नाही. ते पैंजण काढून टाकलं आम्ही. त्यांनी आमचं मन मोडलं, आम्हाला दुखावलं. पण आम्ही पुन्हा चेहऱ्यावर हसू आणून या घराण्याची शोभा बनून राहिलो. कारण या घराण्यात जे चालत नाही ते नाही, पूर्वापार चालत आलेली रीत आहे आणि आम्ही ती नाही बदलू शकत. आणि अधिपती, आम्हाला या घराण्याच्या आनंदापेक्षा, रीतिरिवाजापेक्षा आमची आवड मोठी करायची नाही. हा बाबा बोला. बोलू शकतेस ना बाळा? हो बोला ना. कसे आहात तुम्ही? आम्ही सगळे ठीक आहोत. तू कशी आहेस? मी पण मजेत. तुम्ही सगळे इकडे कधी येत आहे फराळाला? म्हणजे मॅडमनं फोन केला होता तसा. या तुम्ही सगळे इकडे फराळाला. बाबा मी अधिपतींशी बोलते आणि कळवते तुम्हाला. बर चालेल बेटा. गुड नाईट. ओके गुड नाईट. ही गोष्ट केव्हा बोलला नाही हो आईसाहेब तुम्ही? अधिपती, तुमचं वय नव्हतं समजून घ्यायचं आणि तुम्हाला किती आणि काय काय सांगणार. हा, माया करायची तुमच्यावर आई म्हणून का तुमच्यावर आमच्या दुःखाचं वजं टाकायचं? तुम्हाला दुखवायचं नव्हतं अधिपती, पण जे आमच्या वाट्याला आलं ते तुमच्या वाट्याला न ग म्हणून धडपडलो. तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता. माफ करा आम्हाला. हो काय करताय? मला सांगा, रीतीभातीच एवढं घाबरून चालतंय का? माणसापेक्षा मोठ्या करायच्या रीतीभाती. रीतीभाती माणसांपेक्षा मोठ्याच असतात. रीतीभाती पाळल्या पाहिजेत असं आम्हासनी वाटतं. आम्ही आमच्या मनाला मुरड घालत आलोय आणि घालत राहू. तुम्हाला नाही पटलं तुम्ही मोडून टाका. आमच्यामध्ये हिम्मत नाही आणि इच्छा पण नाही. अधिपती, आमच्या माघारी तुम्हाला जे काय करायचंय ते करा, पण आम्ही जोवर आहोत तोवर असलं काही करू नका. नाही साहेब, असं काही बोलत जाऊ नका. मी तुम्हाला किती वेळा सांगतोय, तुमच्या मनाविरुद्ध मी कधी काही केलं नाही आणि करणार बी नाही. तुम्ही आमच्यासाठी आमच्या देवी आहेसा. आता कवा कवा माणूस देवीवर नाराज होतोय की, तसं झालं. चूक झाली माझी आईसाहेब. देवीच्या दुःखाची कल्पना नव्हती मला. दुःख नाही अधिपती, सल आहे आमच्या मनात.
तुमच्या वडिलांनी आम्हाला या घरच्या लक्ष्मीचा मान कधीही दिला नाही. त्यांचा काय संबंध आहे? त्यांचा शिक्कामोर्तब कशाला पाहिजे? तुम्ही या घरच्या मोठ्या लक्ष्मी आहेसा आणि राहणार. मोठ्या लक्ष्मी? हा, तुम्ही मोठ्या लक्ष्मी आहेसा, मास्तरीनबाई धाकल्या लक्ष्मी. माफ करा, मी नाराज झालो, पण आता माझ्या काय मनात नाही. तुम्ही विकार राग धरू नका आईचा. आम्ही काय राग धरणार तुमच्यावर? तुम्ही आराम करा. येऊ काय? अगं अगं हे सगळं इथेच ठेवलं का? इरा उठ उठ, तयार हो आणि अगं मदत कर ना ग मला. अक्षरा येणार आहे ना. सगळं इथेच ठेवलं ग. आणि चहा पिऊन कप इथेच. कोणी उचलायचा तो? हा, ताई येणार आहे म्हणून काय तिच्यासाठी पायघड्या घालू मी? हा, अहो ऐका ना, अक्षू येणार. इरा, अगं कुठे निघालीस तू? अक्षरा येणार आहे ना आता. बाहेर. बाहेर कुठे? आई प्लीज, बाहेर जाताना नाट लावू नकोस मला. अगं हो, पण सांग तरी कुठे चालली आहेस बाहेर? ते काम आहे माझं. कसलं? महत्वाचं आहे. अक्षूपेक्षा जास्त महत्वाचं आहे काम आहे का? कुठे जायचं नाहीयेस? घरी थांब. का थांबू मी घरात? ताईकडून परत इन्सल्ट करून घ्यायला? मी अजिबात घरात थांबणार नाहीये. ती गेली की सांग, मग येईन मी घरी. का हो गप कायचा? विचार करते कसला? भुवनेश्वरी मॅडमच्या फोटोचा. अधिपती, मला कळतच नाहीये, एखाद्या जिवंत माणसाच्या फोटोला कोणी हार कसा घालू शकतं? बघा, मी हात जोडतो, त्या माणसाचा इशे माझ्यासमोर काढू नका आणि उगाच काहीतरी इशे काढून मूड बी घालवून घेऊ नका. त्याचा विचारच करू नका तुम्ही. तो मूर्ख आहे माणूस, सोडा. असं कसं असू शकतं? बघा, ह्यो इशे बंद करूया. दुसरं काहीतरी बोलूया आपण, नाहीतर गप गुमान जाऊया असंच. नगा ना असं वागू. हा, शांत राहा की व्हायच. वय वय वय, पण सुनबाई घरात नवीन आहे ना व. असं काय बी बोलू नका, असं काय बी वागू नका. ज्याच्या पायी तिला लई प्रश्न पडतील. वय, मला ती विचारत होती भुवीच्या फोटोला हार का घातला म्हणून. मला सांगा, काय सांगायचं मी? हा, अहो जावई बापू, चकली शंकरपाळी काही घ्या ना. नाही नाही, बास झाला आता. अहो चिवडा खाऊन तर बघा. हो ना. ए अक्षू, आग्रह कर ग त्यांना. घ्या ना तुम्ही. येतो बाबा म्हणतात म्हणून चिवडा जरासा घेतो. हो, घ्या घ्या नक्की. भुवनेश्वरी मॅडम का नाही आल्या? अहो घरी सगळे पाहुणे रावळे आहेत ना, त्यामुळे आई साहेबांनी येता आलं नाही. चिवडा एक नंबर झाला. पण आणि आई? बरं आई, हे घे, मी फराळ आणला. अगं ए बाळा, कशाला अक्षू? अगं घे ग. असू दे. अक्षू, तुम्ही दोघांनी जेवून जायचं हं आता. पण त्याच्या आधी ना तुम्ही दोघं जण बसा, तुमचा आहेर करू द्या. हो, आता आहेर बियर कशाला? जावई बापू, अहो रीत असते ती. आणि हा लग्नानंतरचा तुमचा पहिला दिवाळी सण आहे. पण आता एवढं कशाला खर्चात पडायचं बरं? आहेर बियर करत बसलाय. आणि आहेर दिला नाही म्हणून काय मी काय लगेच चिडून बसणार नाही हुप्प करून. जावई बापू, हे बघा, आमच्या परीने आम्ही सगळं काही करणार. तुम्ही तेवढं गोड मानून घ्या. चला विद्या, तयारी करा. हो हो हो, कर. ए आलेच हं मी आता मुलांना. आई, मी येऊ का मदतीला? अगं नको ग, माहेरी आलीस बस.
अहो सदा सौभाग्यवती रहा, आयुष्यमान भव. सुखाने संसार करा दोघ. विद्या आ? अरे हो हो जावाई बापू, ह्याच्यात भुवनेश्वरी मॅडम, दुर्गेश्वरी मॅडम, आजी आणि घरातल्या सगळ्यांचंच आहे रे. हा घेऊन जा. काय मोठ्या मास्तरीन बाई, अख्ख्या घरादाराला कशाला आयर करत बसलाय हो. जावाई बापू सांगितलं ना, पहिला दिवाळ सण आहे, रीत असते ती. घ्या. काय तुम्ही पण का नाही मोठ्या मास्तरीन बाई. बाबा हे पैसे घ्या. हे कसले पैसे? मी तुम्हाला म्हटलं होतं ना, लग्नानंतर पण मी पैसे देत राहीन म्हणून. अगं पण अक्षू, अगं याची गरज नाहीये. पण ती माझी कमिटमेंट आहे बाबा, आणि ती मी आयुष्यभर पाळणार. अक्षरा, खरंच नको बेटा. तर तुम्ही आमच्या अख्ख्या घरादाराला आयर केला सा, आणि आता यांचे पैसे तुम्हाला नको असं कसं? जावई बापू खरंच नाही. म्हणजे अक्षरा, अगं तू आता सासरचा विचार करायला पाहिजेस ग बाळा. अहो ते त्या करतातच, पण त्या जरी तुम्हाला आयुष्यभर पैसे देत राहिले ना, तरी आम्हाला सुद्धा काही प्रॉब्लेम नसणार आहे, हे मी तुम्हाला सांगतो. आणि मी सुद्धा बाबा तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमचा जावई कमी पोरगा जास्त आहे. कधी आडीनडीला अर्ध्या रात्री जरी गरज पडली पैशाची म्हणा कशाही म्हणा, लगेच फोन करायचा, झम्मदिशी हजर होतो मी. भाग्य आहे हो आमचं, तुमच्यासारखा जावई मिळाला आम्हाला. पण लग्नानंतर मुलीचे हे पैसे आम्ही नाही घेऊ शकत हो. आई, तुम्हाला शपथ आहे माझी. बाबा घ्या ना हे पैसे प्लीज. आता घ्यायला लागते. हे बघा, तुमची जी काही औषधं असतील ती सगळी यातून घ्या. मी एवढं म्हणते ना, घ्या ना प्लीज बाबा, प्लीज. हे घ्या घ्या प्लीज. राहू दे ना बाबा, मी म्हणते ना, राहू देत.